आजची कथा एका पती पत्नी यांच्या जीवनामध्ये घडलेली डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे. मला त्याचा आधी फोटो बघायचा आहे, त्यानंतर मी माझा निर्णय देईल. रीताने आईला म्हटले. काय आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहणार नाहीत का? आईने रागात म्हटले. रीता म्हणाली, मला फोटो बघायचा आहे, किंवा त्या मुलाला तरी घरी बोलून घे, त्यानंतरच मी तुला माझा निर्णय देईल. त्यावर आई म्हणाली, मूर्ख झाली का तू? इतक्यात तिचे वडील आले व म्हणाले, काय झाले, का बरं तू तिला रागवत आहेस? रीता वडिलाजवळ आली व म्हणाली, बाबा मला मुलाचा फोटो बघायचा आहे, त्यानंतरच मी निर्णय देईल. वडील म्हणाले, ठीक आहे, उद्या मी त्याचा फोटो बोलवून घेतो. आम्ही तुझ्या इच्छेशिवाय तुझे लग्न लावून देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलाचा फोटो बोलवून घेतला. फोटो बघताच तिला मुलगा खूप आवडला व तिने लग्नासाठी होकार दिला. येत्या 10 दिवसांमध्ये रीताचे लग्न सुशीलसोबत होऊन गेले. लग्न अरेंज मॅरेज असल्यामुळे कधीही दोघांची भेट झाली नव्हती. एक दुसऱ्याला कधीच बघितले पण नव्हते. लग्न एक असं पवित्र बंधन असतं. दोन अपरिचित जीव एक दुसऱ्याचे होऊन जातात. जे कधीही एकमेकांना जीवनात भेटलेले नाही, ते काही क्षणात जीवनसाथी होऊन जातात. तसेच काही रीतासोबत घडले. पहिल्या रात्री सुशील आईस्क्रीम घेऊन रूममध्ये गेला. रीता डोळे खाली करून बसून होती. आईस्क्रीम तर तिची खूप फेवरेट होती. सुशीलने तिला म्हटले, आईस्क्रीम खाणार का? ती म्हणाली, तुम्ही खाऊन घ्या आधी. रीताने म्हटले त्यावर सुशील म्हणाला, खाऊन घे, प्रेम वाढेल. आता रीता आईस्क्रीम खायला लागली. तेवढ्यात सुशीलने कपडे चेंज केले व इकडे रीताने पूर्ण आईस्क्रीम संपून टाकली. आईस्क्रीम कुठे आहे? मी खाऊन घेतली. सुशील हसत हसत म्हणाला, गेले माझे 50 रुपये. आधी नाही म्हणाली व आता पूर्ण आईस्क्रीम संपून टाकली. रीता पहिल्याच रात्री समजून गेली, सुशील मनाचा खूप चांगला आहे. खूप छान गोष्टीसुद्धा करतो. असं करता करता संसार सुरू झाला आणि वेळ असाच जात राहिला. रीताच्या भावाचे लग्न होते. रीता ही 4 महिन्याची गर्भवती असल्यामुळे सुशीलने तिला म्हटले, तू भावाच्या लग्नात जाऊ नको. डॉक्टरांनी तुला प्रवास करायला नाही म्हटले आहे. परंतु रीता काही त्याचे ऐकत नव्हती. त्याने तिला खूप समजावले. त्यावर ती म्हणाली, तुम्ही मूर्ख आहात का? माझ्या सख्या भावाचं लग्न आहे व तुम्ही मला नाही म्हणत आहेत. तुम्ही मला कारमध्ये बसून आरामात सोडून द्या. मी तिथे स्वतःची काळजी घेईन. परंतु सुशीलने तिला स्पष्ट नाही म्हटले. दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचा फोन तिला आला व त्याने विचारले, ताई तू कधी येणार आहे? तुला 4 दिवस अगोदरच यायचं आहे. त्यावर ती म्हणाली, आमचे हे तुझे जिजाजी मला यायला मना करत आहेत. माझी तर खूप इच्छा आहे, पण मी काय करू? दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ, आई वडील सर्व तिच्या घरी तिला घ्यायला आले. त्यांना बघून रीता खूपच जास्त खुश झाली. परंतु सुशीलला तिची काळजी वाटत होती, कारण ती गर्भवती होती. म्हणून त्याने आई वडील व भावाला सांगितले की तुम्ही हिला घेऊन जा, पण हिला कोणताही त्रास होता कामा नये. आता रीता खूप खुश झाली. त्याने रीताला 1000 रुपये दिले व म्हणाला, पैसे कमी पडत असतील तर अजून कपाटातून घेऊन घे. रीता म्हणाली, ठीक आहे. इतके पैसे पुरे होतील व ती तिच्या भावासोबत आईवडिलांसोबत लग्न घरी निघून गेली. लग्नाला 4 दिवस शिल्लक होते. मेहंदी, हळद असे विविध कार्यक्रम होऊ लागले. एक दिवस अचानक खूप जोराचा पाऊस आला व सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. घरातल्या टाईल्सवर सुद्धा काही प्रमाणात पाणी आले होते. अचानक रीताचा पाय घसरला व ती पडली. ती पडताच जोरजोराने रडू लागली. तिच्या पोटात खूप वेदना व्हायला लागल्या. लगेच आईवडील व भावाने तिला रुग्णालयात दाखल केले. तिचा पती सुशील याला फोन लावून सांगितले. सुशील हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो तात्काळ रुग्णालयात हजर झाला. रीता खूप रडत होती. तितक्यात डॉक्टर आले व म्हणाले, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही, माफ करा. रीता खूप रडत होती व ती स्वतःलाच दोष देत होती. मीच यांचं ऐकलं नाही, म्हणून मला माझं मूल गमवावे लागले. ती स्वतःला खूप कोसत होती. परंतु सुशीलने शांतपणे तिला समजावले, रीता, देवाची जी इच्छा आहे तेच होत असते. आपल्या नशिबात हे मूल नव्हते असे समज. परंतु ती सतत स्वतःला कोसत होती. म्हणत होती, माझ्यामुळे हे झाले, मला माफ कर. सुशीलने तिला बऱ्याच वेळा समजावले व त्यानंतर सुशील तिला घरी घेऊन गेला. इकडे लग्न धूमधडाक्यात पार पडले. लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईक तिची काळजी घ्यायला, बघायला, विचारपूस करायला येऊ लागले. असेच दिवस निघून गेले. एका वर्षाने तिला एक सुंदर मुलगा झाला. सुशील एका छोट्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याला जास्त पगार सुद्धा नव्हता.
त्यात तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. रीता त्याला म्हणाली, मुलाला खूप गरमी होत आहे, घरामध्ये माझ्या बेडरूममध्ये AC लावून द्या. त्यावर सुशील म्हणाला, आपली इतकी कमाई नाही की मी तुला AC लावून देऊ. परंतु रीता काही केल्या मानत नव्हती, म्हणून त्याने नोकरीवर कर्ज घेऊन कसेबसे तिला AC लावून दिला. रीता खूप खुश झाली. असेच दिवस जात होते, परंतु सुशीलची परिस्थिती काही चांगली होत नव्हती. पगारवाढ मिळत नव्हती व नोकरीची सुद्धा शाश्वती नव्हती. असेच 2 वर्षानंतर त्याला एक मुलगी झाली. आता त्याच्यावर अजून जबाबदारी वाढून गेली. त्यात नोकरी खाजगी असल्याने त्याच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे होऊ लागले. कसेबसे तो आपलं घर परिवार चालवत असे. रीता त्याला नेहमी म्हणत होती, तुम्ही आमच्या कोणत्याच गरजा व्यवस्थित पूर्ण करत नाही. तो महिन्याकाठी रीताला घर चालवण्यासाठी 10,000 रुपये द्यायचा. परंतु ती त्याला म्हणायची, इतक्या कमी पैशात आम्ही कसं जगायचं? तुम्ही दुसरी नोकरी तरी शोधा. परंतु दुसरी नोकरी मिळवणे एवढं सोपं नसतं. इकडे रीता काही ना काही कारणावरून रोज त्याच्याजवळ वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागली व आता त्याची कंपनीसुद्धा बरोबर चालत नव्हती. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये राहू लागला. आता तो घरात पैसे देत नसल्यामुळे रीता व त्याच्यात एक दिवस खूप वाद झाला. तुम्ही मला घर खर्चाचे सुद्धा आता पैसे देत नाहीत. मी आता घर कसे चालवू? व नेहमी माझ्यासोबत वाद घालत असतात. दुसऱ्या दिवशी तिचे आई वडील व भाऊ तिच्याकडे आले. त्या दिवशी रात्री सुशील घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सुशीलला वाटले, चला आपण हिला आता समजावून देऊ व पैसे पण कुठून तरी आपण ॲडजस्ट केले तिला देऊन देऊ. त्यासाठी घरी आला तर पहा, तिचे आई वडील भाऊ आले होते. आई वडील यांनी सूरजला म्हटले, काय झाले? त्यावर सूरज म्हणाला, काही नाही. आम्हाला असे समजले आहे की तू आमच्या मुलीची योग्य काळजी घेत नाही आहेस व तू तिला आता पैसेसुद्धा देत नाहीस. तितक्यात रीता म्हणाली, हा माझ्यासोबत रोज भांडण करतो व याची घराकडे लक्ष नाही. असेच वाद वाढत गेला व सुशीलने रीताच्या गालफाटीत आई वडिलांच्या समोर लावली. त्यामुळे तिला सुद्धा त्याचा खूप राग आला व तिचे आई वडील तिला घेऊन आले. इकडे सुशील आता एकटा पडला होता. अशातच त्याने ती नोकरीसुद्धा सोडून दिली व आता तो दिवसभर घरीच असे. जवळ पैसा नव्हता. त्यातच महिना निघून गेला. इकडे त्याची बायको आई वडिलांकडे भावासोबत राहू लागली. त्याने सुद्धा तिला काही फोन केला नाही व तिने सुद्धा त्याला एकही फोन केला नाही. कारण दोघांनाही असे वाटत होते की आपण आपल्या जागी योग्य आहे. असेच पाहता पाहता आता 3 महिने झाले होते, तरीसुद्धा कोणीही एकमेकांसोबत बोललेलं नव्हतं व घरच्यांनी सुद्धा सुशीलसोबत कॉन्टॅक्ट केला नव्हता. अशातच एक दिवस सुशीलला त्याच्या मित्राचा फोन आला व त्याने म्हटले की तुझ्यासाठी खूप चांगली नोकरी आहे, परंतु नोकरीसाठी तुला दुबईला जावं लागेल. त्याने विचार केला, पैसा आला की सर्व व्यवस्थित होऊन जाईल. मग तो दुबईला निघून गेला. आता त्याचा मोबाईल नंबरसुद्धा बंद झाला होता. त्याने नवीन नंबर दुबईला घेतला होता. परंतु मनात मुलामुलींची आठवण, बायकोची आठवण सतत येत होती. इकडे त्याची बायको जाऊनसुद्धा जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. मुलांच्या इच्छा आकांक्षा आता सर्व भावावर अवलंबून झाल्या होत्या व वहिनीसुद्धा आता तिला टोमणे मारत असे. मुलांसाठी फटाके आणण्यासाठी दिवाळी होती म्हणून तिने भावाला म्हटले, मला काही पैसे दे, मुलं फटाके व कपडे मागत आहेत. तितक्यात तिची वहिनी आली व म्हटली, अहो इथे आपल्या गरजा पूर्ण होत नाही आणि आपण हिच्या मुलाबाळांचे कधीपर्यंत करायचे? तुम्ही आता हिचे दुसरे लग्न लावून द्या. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती गयावया करू लागली की मला दुसरे लग्न नाही करायचे. माझ्या नवऱ्यावर, सुशीलवर माझे खूप प्रेम आहे. तिने लगेच त्याचा मोबाईल नंबर डायल केला, परंतु फोन स्विच ऑफ येत होता. आता काय करावे तिलाच कळत नव्हते. ती सतत देवाजवळ प्रार्थना करत होती. तिकडे दुबईमध्ये सुशीलला सुद्धा मुलांची आठवण व बायकोची आठवण खात होती. आता पैसासुद्धा जवळ आला होता. इकडे तिच्या भावाने तिच्यासाठी एक लग्न झालेला व्यक्ती लग्नासाठी पाहून ठेवला होता व त्याला 2 मुले होती. आता रीताचे लग्न लावून देणार म्हणून ती खूप अस्वस्थ झाली होती. ती दिवसभर रडत होती. तिला काहीच कळत नव्हते, काय करावे काय नाही. परंतु देवाने व नशिबाने काही वेगळंच तिच्या नशिबात लिहिले होते. सुशीलच्या मनात आले की आता मुलाबाळांना व बायकोला दुबईला घेऊन यावे, म्हणून त्याने भारतामध्ये येण्यासाठी तिकीट केले व दुसऱ्या दिवशी तो भारतामध्ये आला. सरळ बायकोच्या घरी गेला. त्याची बायको कपडे धुवत होती. सुशीलला दारात पाहताच
ती धावतच आली व त्याला मिठीत घेऊन खूप रडू लागली. तो पण तिला मिठीत घेऊन खूप रडू लागला व तिने ताठ मानाने भावाला वहिनीला सांगितले, माझा नवरा आला आहे, आता तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही. व दुसऱ्या दिवशी ती तिच्या मुलांना घेऊन नवऱ्याकडे निघून गेली. नवऱ्याने तिचा व मुलांचा पासपोर्ट विजा सुद्धा बनवून घेतला व घेऊन निघून गेला. फक्त एका क्षुल्लक कारणावरून हे लग्न तुटण्यावर आलं होतं. असे अनेक उदाहरणं आपल्या समाजात आजूबाजूला बघत असतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की टोकाचे पाऊल घेऊ नका. कारण घर संसारमध्ये वादविवाद होतच असतात, परंतु त्यातून घटस्फोट हा एकच मार्ग नसतो. त्यामुळे जीवन कसे विस्कळीत होऊ शकते हे आपण या कथेतून पाहिले आहे. मित्रांनो, आपणास ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तसेच लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.